नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. मुकुल रोहतगी यांच्याकडून आर्यनसाठी सध्या युक्तिवाद केला जातोय. आर्यनला प्रतीक गाबाकडून निमंत्रण मिळालेलं होतं. आर्यनकडे कुठलेही ड्रग्ज सापडलेलं नाही. आर्यनला पकडण्याचं काहीही कारण नव्हतं. आर्यनची वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली नाही. असे अनेक मुद्दे मुकुल रोहतगी यांनी आज कोर्टाच्या समोर मांडले आणि त्यांनी आर्यन खानला जामीन देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली आहे. त्यामुळे आता हायकोर्टातून आर्यन खानला जामीन मिळतो की त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवलं जातं याच्यासाठी काही तास आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण कोर्टात याबद्दलचे दावे प्रतिदावे युक्तिवाद केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी NCB कडून, तपास यंत्रणांकडून आणि त्याचबरोबर आर्यन खानच्या वकिलांकडून सुद्धा. मुकुल रोहतगी हे आर्यन खानचे वकील आहेत जे आर्यन खानची बाजू मांडतायत. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या सुनावणीच्या दरम्यान मांडले. जामीन मागण्यासाठी जेव्हा ते कोर्टाच्या समोर गेले तेव्हा त्यांनी कोर्टाला सांगितलं की आर्यन खान याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती. आर्यन खान याच्याजवळ कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. आर्यन खान याच्या मित्राच्या जवळ ड्रग्ज सापडलेलं होतं म्हणून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे त्याला अटक करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. असे अनेक मुद्दे आता मुकुल रोहतगी यांनी कोर्टाच्या समोर मांडलेले आहेत. त्यामुळे कोर्ट या सगळ्याबद्दलचा काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिलिंद भागवत आता आपल्या सोबत आहेत आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेरून आणि सुष्मिता भदाणे आता आपल्या सोबत आहेत मुंबई हायकोर्टाच्या बाहेरून. सुरुवातीला मी जातोय सुष्मिता भदाणे यांच्याकडे. सुष्मिता, तुम्ही आता हायकोर्टाच्या बाहेर आहात. आज हायकोर्टामध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत. प्रचंड युक्तिवाद केला जातोय. आर्यनच्या बाजूनं जेव्हा युक्तिवाद करण्यात आला त्याला जामीन मिळवण्यासाठी तेव्हा त्यात काय प्रमुख मुद्दे होते? मुकुल रोहतगी यांनी आपली बाजू मांडायला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली. काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये समोर आलेले आहेत. जर आर्यन खानचा मित्र अरबाज याच्या शूजमध्ये, याच्या बुटात जर तुम्हाला ड्रग्ज सापडले तर त्याचा थेट संबंध आर्यन खानशी कसा जोडता येईल? जे व्हॉट्सअप चॅटचा दाखला देण्यात येत होता त्याच्यावरती अनन्या पांडेवरती सुद्धा त्या निमित्तानं कारवाई करण्यात येते. जे व्हॉट्सअप चॅट्स हे ग्राह्य धरता येणार नाही कारण ते फॉरेन कंट्रीजमधनं असतानाचे केले. 2018 पासूनच्या व्हॉट्सअप चॅटचा दाखला देण्यात आलेला आहे. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तोफान सिंग प्रकरणाचा सुद्धा उल्लेख कोर्टामध्ये रोहतगी यांनी केलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आर्यन खानची वैद्यकीय चाचणी झालेली नाहीये तरी सुद्धा त्याने ड्रग्जचं सेवन केलं असं कशा पद्धतीने म्हटलं जातंय यावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण केला गेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप NCBच्या कारवाईवरती केले जात आहेत त्यामध्ये एक पंचानंच ज्या पद्धतीने हे आरोप केले आहेत, एक पंच आहे तर दुसरा कर्मचाऱ्याचाच तो कर्मचारी आहे. अशा पद्धतीनं या दोघांचा समावेश काय आहे, वैयक्तिक कारणास्तव त्यांचे जे काही वाद असतील परंतु त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे. चॅटमधनं कुठलीही गोष्ट निष्पन्न होत नाहीये त्यामुळं त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही असंही यामध्ये म्हटलेलं आहे. जर आर्यनचा मोबाईल जप्त केला नव्हता तर मग NCBनं व्हॉट्सअपचं चॅट कोणत्या आधारावरती तपासलं, त्याचा दाखला कुठल्या अर्थानं दिला जातोय याचाही उल्लेख कोर्टामध्ये करण्यात आला. आणि आता यापूर्वी काही संबंध जोडून आर्यन खानला अंमली पदार्थांनी सेवन केलं किंवा तसं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय का याचा सुद्धा युक्तिवाद रोहतगी यांनी मांडलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत आर्यन खान यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं आहे की नाही याच्याबद्दलचा कुठलाही वैद्यकीय रिपोर्ट नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याही प्रमाणात NDPA ऍक्टनुसार जर आपण विचार केला तर कुठल्याही पद्धतीचे ड्रग्ज आढळलेले नाहीयेत. मग केवळ आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटच्या जवळ काही प्रमाणात ड्रग्ज होते म्हणून ही कारवाई किती योग्य यावरतीच प्रश्नचिन्ह रोहतगी यांनी उपस्थित केलेला आहे. मिलिंद भागवत आता आपल्या सोबत आहेत. मिलिंद, जेव्हा हे संपूर्ण सुनावणी एका बाजूला सुरू आहे, प्रश्न हा आहे की आज आर्यनला जेल होते, जेलमध्येच त्याला राहावं लागतं की त्याला बेल होते? आता आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे? जसं सुष्मिताने सांगितलं की कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात दावे प्रतिदावे केले जात आहेत. NCBचे वकील आणि आर्यनच्या वतीनं मुकुल रोहतगी यांच्याखालती वकिलांची फौज आहे. पण माझ्या पाठीमागे जर का तुम्ही पाहिलं तर हेच आर्थर रोड जेल आहे. याच आर्थर रोड
जेलमध्ये आर्यन खान आहे. 23 दिवस झालेले आहेत आर्यन खानला जेलमध्ये या जाऊन, आणि अजूनही त्या अर्थानं तो कच्चा कैदी आहे. पण आर्यन खान आज नेमकं कोर्टात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, अन्यही अनेक जण इथे उपस्थित आहेत. आणि आज जर का जामीन अर्जावर अंतिम निर्णय झाला आणि जामीन मंजूर झाला तर आर्यन खान इथून बाहेर पडेल. अन्यथा आर्यन खानला बाहेर नाही पडता येणार. समजा एक 3-4 दिवसांची तारीख पडली तरीसुद्धा शक्यता असू शकते की आर्यन यावेळची दिवाळी मन्नतवर साजरी करेल. स्वतः शाहरुख खानची मन्नत अशी असेल की दिवाळी आर्यनची आपल्या घरीच व्हावी. पण 10 दिवस आहेत. कोर्टानं जर का एकदम 10 दिवसानंतरची तारीख दिली तर यावेळची आर्यन खानची दिवाळी मात्र मन्नतवर होणार नाही, तर ती याच आर्थर रोड कारागृहात होईल. आत्तापर्यंतचे जे कोर्टातली दावे प्रतिदावे आहेत दोन्ही वकिलांचे, त्यावरून नेमकं असं काहीच सांगता येऊ शकत नाही की आर्यनला जामीन मिळेल का नाही. कारण सरकारी पक्षाच्या वतीने जे दावे केले गेले त्यात समीर वानखेडे यांच्यावर झालेले आरोप, राजकीय आरोप प्रत्यारोप, त्यांची यापूर्वीची पार्श्वभूमी, असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे डावपेच आता कायदेशीरदृष्ट्या खेळले जात आहेत. आणि आर्यन मात्र इथे आर्थर रोड जेलमध्ये वाट पाहतोय काय नेमका जामिनावर निर्णय होतोय तो. नक्कीच मिलिंद, आम्ही तुमच्याकडे येऊ, पण आता सुष्मिताकडे जातोय. सुष्मिता, एका बाजूला आर्यनच्या वकिलांनी केलेले दावे आपण ऐकले, पण एनसीबीचं याच्याबद्दलचं काय नेमकं म्हणणं आहे? कारण त्यांनी जी कारवाई केलेली आहे ती बरोबर आहे हे सांगण्यासाठी ते काय दावे करतायत? खरं तर एनसीबीनं ज्या पद्धतीचं प्रतिज्ञापत्र आज सकाळी संमत केलेलं होतं त्यामध्ये एक मुद्दा स्पष्ट करण्यात आलेला होता. एकूणच प्रभाकर याने जे काही आरोप केले होते, किरण गोसावी यांच्याविषयी जे आरोप करण्यात आले, कारवाईवरती जे राजकीय नेत्यांच्या एकूणच वक्तव्यानंतर जो काही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा प्रकरणाशी काही थेट संबंध नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्रामध्ये जरी म्हटलेलं असलं तरी एनडीपीए ऍक्टच्या अंतर्गत आपल्याला आणखीन काही काळ कस्टडी द्यावी अशा पद्धतीची बाजू एनसीबीचे वकील सिंग यांच्याकडनं मांडण्याची शक्यता आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो, तो म्हणजे इंटरनॅशनल कनेक्शन या संपूर्ण प्रकरणामध्ये असू शकतात अशी एक शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि म्हणून काही काळासाठी का होईना आणखीन काही दिवस कस्टडी मिळावी याकरता एनसीबीच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येणार आहे. ज्या पद्धतीच्या व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख करण्यात आलेला होता त्या व्हॉट्सअप चॅटच्या सत्यतेबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत रोहितजी यांनी. त्यामुळं 2018 पासूनचा हा दाखला देण्यात आलेला आहे. यातनं आर्यन खान हा काही अट्टल गुन्हेगार नाहीये, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, अगदी तरुण वयातील तो आहे. त्यामुळे त्याच्यावरती कारवाई होत असताना कुठेतरी राजकीय दबावाचा वापर होतो अशा पद्धतीचा युक्तिवाद जरी रोहितजी यांनी केलेला असला तरी अनिल सिंग यांच्याकडनं मुख्यत्वे एकूणच कस्टडी वाढवून मिळावी आणि आणखीन तपासामध्ये पुढे जाताना इंटरनॅशनल कनेक्शन ड्रग्स पेडलिंगशी आहे का हे शोधून काढता यावं याकरता कस्टडीची मागणी करण्यात येईल. नक्कीच तुम्ही सोबत राहाच. आपल्याकडे आणखीन एक महत्त्वाची बातमी येते. किरण गोसावी जो या संपूर्ण प्रकरणातला वादग्रस्त असा साक्षीदार आहे, किरण गोसावी लखनौमध्ये असल्याची माहिती समोर आलेली होती. त्याच्या मार्गावरती पुणे पोलिसांचं पथक गेलं, पण किरण गोसावी लखनौमधून पसार झालाय. पुणे पोलिसांचं पथक गोसावीच्या मार्गावरती होतं आणि पथक पोहोचण्याच्या आधीच तो किरण गोसावी तिथून लखनौमधून पसार झालाय. पुणे पोलिसांचं पथक पोहोचण्याच्या आधी गोसावीनं तिथून पळ काढल्याचं कळतंय. मोबाईल लोकेशन आता फतेपूर सिक्रीला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. आर्यन खान आणि अंमली पदार्थ प्रकरणात किरण गोसावी पंच होता. त्याच्यावर त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिलनं अनेक आरोप केले. प्रभाकर साहिलनं गोसावीवर शाहरुखकडून कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप केला. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून गोसावी चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात आर्यन खानसोबत त्याचा एक सेल्फी सुद्धा व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर किरण गोसावी फरार झाल्यानं त्याच्याबद्दलची मोठी चर्चा सुरू झाली आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वैभव, काल बातमी समोर आली की तो लखनौमध्ये आहे आणि आता पोलीस लखनौच्या दिशेनं जातात तो तिथून पसार झाल्याचं कळतंय. काय याच्याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे? जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार पुणे पोलिसांचं एक पथक जे आहे ते आज सकाळी लखनौच्या दिशेनं गेलेलं होतं.
लखनौला गेल्यानंतर जी टॉवर लोकेशन त्याची मिळत होती किरण गोसावीची ती तिथून बदलली आहेत आणि तो लखनौमध्ये नसल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांकडून सतत ट्रॅक जो आहे तो ठेवला जातोय. पोलिसांचं हे पथक त्याच्या मागावरती आहे, मात्र तो तिथून निसटलाय अशी माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून मिळते. तो आता सतत जागा बदलतोय, त्यामुळं त्याला ट्रॅक करणं काहीसं अवघड आहे. मात्र पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते त्याच्या मागावरती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये जी ॲफिडेव्हिट्स सबमिट करण्यात आली, ज्यात किरण गोसावीचा कुठलाही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आणखी कसोशीनं त्याचा तपास जो आहे तो सुरू केला, पुणे पोलिसांनी सुरू केलाय. मात्र अजून तो काही पुणे पोलिसांना मिळून येत नाही. पोलिसांचे प्रयत्न जे आहेत ते अत्यंत जोरात सुरू आहेत. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा किरण गोसावी हा सध्या तिथून निघून गेलेला आहे असं कळतंय. हाच किरण गोसावी जो या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणातला एक वादग्रस्त साक्षीदार राहिलेला आहे. सुरुवातीपासूनच त्याच्याबद्दलचे अनेक वाद निर्माण झाले. आर्यन खान प्रकरणामध्ये त्याने काढलेला आर्यनसोबतचा सेल्फी असेल, आर्यनला NCBच्या ऑफिसमध्ये घेऊन जातानाचे त्याचे फुटेज असेल, किंवा त्यानंतरचं त्याचं अचानक बेपत्ता होणं असेल, त्याच्या कुटुंबियांनी त्याच्याबद्दल नातं तोडल्याचं सांगणं असेल, आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची जुनी प्रकरणं उकरून काढत त्याच्यावर केलेली कारवाई असेल. या संपूर्ण प्रकरणामुळे KP गोसावी हा सुद्धा या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आलेला होता. त्याच्याबद्दलचा संशय निर्माण झालेला होता आणि आता मात्र तो लखनौमध्ये असल्याचं कालपर्यंत सांगत होता. तिथून तो निघून गेल्याचं कळतं. तर क्रांती रेडकरशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी. बघूयात तिचं नेमकं काय म्हणणं आहे. आपल्यासोबत आहेत क्रांती रेडकर, समीर वानखेडे यांच्या पत्नी. क्रांती, थोड्या वेळाने कदाचित समीर वानखेडे यांची बदली झाल्याची बातमी पण येऊ शकते, त्याच्यावर काय प्रतिक्रिया असेल? अगदीच, कारण की सगळा हा अजेंडाच आहे की त्यांना ह्या जागेवरून काढून टाकायचे. कारण की सच्चा माणूस आहे, कोणाकडून काय ऐकत नाही, कोणाच्या ऑर्डर्स ऐकत नाही, किंवा जर चुकीच्या ऑर्डर्स असतील तर ते ऐकत नाही, पैसे खात नाही, ऑनेस्ट आहे. तर अशी माणसं टिकत नाहीत, कारण सच्चाईचा जमाना नाही आता. त्यामुळे सच्चाईचा जमाना नसल्यामुळे त्यांना कधीही जर बदली झाली, आय वोंट बी सरप्राइज्ड. पण याच्यात राज्याचा दबाव आहे असं वाटतं का केंद्राचा? नाही, मला असं कुठल्याच राज्याचा किंवा केंद्राचा दबाव आहे किंवा नाही आहे असं मला काहीही म्हणायचं नाही. आजच्या डेटमध्ये समीर खूप न्यूट्रली काम करतायत. जर ते त्यांची जी न्यूट्रॅलिटी आहे, न्यूट्रल म्हणजे कोणाचाही पक्ष न घेता निष्पक्ष काम करतायत, जर त्याचं मिसअंडरस्टँडिंग होणार असेल तर मग आता ह्याच्यावर आम्ही काय बोलणार ना. नवाब मलिक यांनी असा आरोप केलाय की आत्ताच नाही, यापूर्वी सुद्धा त्यांनी वेळोवेळी खंडणी मागितली आहे किंवा पैसे घेतलेले आहेत, पैसे घेऊन मग कोणाला सोडलंय, याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? ह्यापूर्वी जर त्यांनी कुठे काय घेतलं असेल किंवा ह्या केसमध्ये सुद्धा जर त्यांनी काही पैसे घेतले असतील किंवा काय असेल तर त्याचं काहीतरी प्रूफ असेल ना नवाबभाईंकडे, किंवा आज पहिल्यांदा मी त्यांचं नाव घेते, काहीतरी असेल त्यांच्याकडे, तर निश्चितच त्यांनी ते कोर्टात सादर करावं. आणि जर त्यांचा खरा असेल हे तर त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. समीर चाचणीला कधीच घाबरलेले नाही आहेत, कारण की ज्यांनी केलंच नाहीये काय त्याला घाबरायचं काही कारणच नसतं. आणि ज्याला देव तारणारा आहे ना, कारण की सच्चाईचा साथ भगवान देतो आणि ते देणारच. मला असं वाटतं की ही कारवाई करून समीर वानखेडे यांनी एक छोटीशी चूक केली, एवढं सगळं आता भोगायला लागतं? निश्चित नाही. आणि मला असं वाटतं की त्यांना जे त्या एक ऑफिसर म्हणून त्या पॉइंटला जे करायला हवं होतं तेच त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं की कुठल्याही आपल्या स्टेपबद्दल त्यांना मला असं नाही वाटत की रिग्रेट असेल. आणि जर असं करून आपण जर प्रत्येक गोष्टीला घाबरत राहिलो तर ह्यापुढे ऑनेस्टली कोणी कामच नाही करू शकणार. मग प्रत्येकाला आपण फेवरच करत राहायचं असं होणार ना. या सगळ्या दिवसात घरी मुलांशी कधी त्यांचं बोलणं झालं? एक 5 मिनिटं कधी पोरांबरोबर मिळाली? नाही, ते येऊन त्याचे पाय पकडत असतात, कारण ते खूप छोटे आहेत, ते फक्त पायालाच पकडू शकतात. तर अशा ज्या येतात आणि फक्त पाय पकडतात, डॅडी करतात, पण ते सारखे फोनवर असल्यामुळे ते त्यांना वेळ पण नाही देऊ शकत. मी समजू शकतो की तुमच्या भावना, कारण आपला नवरा एवढ्या मोठ्या अडचणीत असताना किंवा मुलांना वडील भेटू शकत नसताना, काय वाटतं तुम्ही त्यांची कशी समजूत काढता? मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मला खूप आधी प्रिपेअर केलेलं. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की माझी काम करायची पद्धत आणि ऑनेस्टी हे बऱ्याच लोकांना सहन होणार नाही आहे. त्यामुळे आपल्यावर कधीही, तुम्हाला म्हणजे शॉपिंग करताना पण
एक लिमिट असतं ना, मग त्याच्यानंतर ते ड्युटी फ्रीचं तुमचं लिमिट संपतं. त्या माणसाने मला शॉपिंगही फॉरेनला करू नाही दिली. मी फॉरेन टूरला कधी गेले ना, नाही आपल्या बजेटमध्ये एवढंच आहे, तू एवढंच शॉपिंग कर. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबत महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणखीन एक महत्त्वाची अपडेट येते. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. मुकुल रोहतगी यांनी आर्यनसाठी जोरदार युक्तिवाद केलाय. आर्यनला प्रति गावाकडून निमंत्रण देण्यात आलेलं होतं पार्टीचं. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही. आर्यनला पकडण्याचं काहीच कारण नव्हतं. आर्यनची वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली नाही. केवळ त्याच्या मित्राकडे शूजमध्ये ड्रग्ज सापडलं म्हणून त्याला अटक करणं हे अतिशय अयोग्य असल्याचं मुकुल रोहतगी यांनी आज युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे. त्यामुळे हायकोर्ट त्यांचा हा युक्तिवाद मान्य करून आज आर्यन खानला बेल देतं, जामीन देतं की पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुष्मिता, एक खूप मोठ्या प्रकारची अशी ही सुनावणी म्हणावी लागेल, कारण आजच्या या सुनावणीकडे केवळ महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अत्यंत हाय प्रोफाईल अशी सुनावणी आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत बडे वकील जे आत्तापर्यंत बाजू मांडायचे ते आज आर्यनसाठी इथे येऊन बाजू मांडताना दिसत आहेत. काय नेमके दावे केले जात आहेत, कसा युक्तिवाद केला जातोय त्याच्या जामिनासाठी? मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक मुद्दा मांडला की आर्यन खानकडे कुठल्याही पद्धतीचे ड्रग्ज आढळले नाहीत. त्याच्या मित्राच्या शूजमध्ये काही प्रमाणात ड्रग्ज होते म्हणून त्याला सुद्धा एकसारखीच कारवाई करणं हे चुकीचं आहे. कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आर्यन खान विरोधात एनसीबीचे काही केस करते आहे ही केवळ शक्यता आणि याच सगळ्या गोष्टींवरती अवलंबून अंदाज यावरती अवलंबून आहे. त्यामुळे कुठेतरी ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे. 20 दिवसांपासून आर्यन खानला कुठल्याही पद्धतीचे ड्रग्ज किंवा त्याचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा नसताना त्याला अटक करण्यात आली. याऐवजी कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर त्याला सुधारगृहामध्ये टाकता येणं शक्य होतं, तिथे त्याला पाठवता येणं शक्य होतं. परंतु ज्या पद्धतीचे चॅट समोर आलेले होते यामध्ये सुद्धा फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणून त्याचा रिपोर्ट दिला आहे. अमित देसाई आणि यांनी सुद्धा आता बाजू मांडायला सुरुवात केली. अजित आणि आर्यन मधील चॅट्सवरती त्यांनी पोकर गेमचा उल्लेख आहे असं सुद्धा आता समोर आलं आणि हे अपडेट्स आता या संपूर्ण अंमली पदार्थांच्या सुष्मिता, आर्यनला जामीन मिळावा याच्यासाठी हायकोर्टात आज वकिलांची मोठी फौज उभी राहिलेली असं कळतंय. कोण कोण वकील आहेत, कोणी आज त्याची बाजू मांडलेली आहे आणि काय युक्तिवाद केला त्याच्या बाजूने? खरं तर आपण बघाल तर मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडायला सुरुवात केली. यापूर्वी सतीश माने शिंदे हे त्याची बाजू मांडत होते. एनसीबी कडनं अनिल सिंग हे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल आहे त्यांच्याकडनं बाजू मांडण्यात येत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ता अमित देसाई यांनी सुद्धा बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे. आर्यन मर्चंटच्या संबंधित ते सगळी बाजू मांडणार आहेत आणि यामध्ये चॅट्सचा काय समावेश होता, चॅट्समध्ये नेमकं काय गोष्टी समोर आल्या याच्यावरती उलगडत त्यांनी करायला सुरुवात केली. पोकर या गेमविषयी बोलणं सुरू होतं किंवा त्याचा संदर्भ मिळतोय, परंतु ड्रग्सशी किंवा अंमली पदार्थांशी याचा कुठलाही संबंध नाही असं सुद्धा यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता आर्यन खान सोबत आता या सगळ्या वकिलांचा युक्तिवाद संपलाय असं कळतंय. आता यापुढे एनसीबीच्या कडून युक्तिवाद केला जाईल? हो नक्की. अरबाज आणि दुसरीकडे आपण जर बघितलं आर्यन खान यांच्या वकिलांनी आपली युक्तिवाद जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आता अनिल सिंग हे समोर येऊन एनसीबीच्या वतीनं युक्तिवाद करणार आहेत. या युक्तिवादामध्ये जामीन मिळू नये किंवा बेल मिळू नये यासाठीचा युक्तिवाद हा मुख्यत्वे केला जाईल एनडीपी ऍक्टचा आणि इतर अनेक जे पुरावे हाती आले त्याचा सुद्धा हवाला यामध्ये देण्यात येईल. ठीक आहे, बघूया की एनसीबी कडून नेमके काय मुद्दे मांडले जातात, कुठल्या मुद्द्यांच्या आधारे जामीन दिला जाऊ नये असं सांगितलं जातं आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान
हायकोर्ट याच्याबद्दलचा निर्णय आज काय सुनावतं याकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आर्यन खानला जेल की बेल या प्रश्नाचं उत्तर काही वेळात आपल्याला मिळणार आहे. पण या घडीची सर्वात मोठी बातमी ही आहे की आर्यनच्या वकिलांची जी फौज आता हायकोर्टात त्याला जामीन मिळावा याच्यासाठी उभी होती, त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे. त्यांनी आर्यन खानवर झालेली कारवाई ही अतिशय चुकीची असल्याचं सांगितलंय. त्याला झालेली अटक ही चुकीची आहे. त्याने कुठल्याही प्रकारचं सेवन केलेलं नव्हतं अंमली पदार्थांचं. केवळ तो मित्रांसोबत गेला होता आणि त्याच्या मित्रांकडे ते अंमली पदार्थ सापडले. त्याच्यामुळे त्याच्यावर झालेली ही कारवाई अतिशय चुकीचं असल्याचे सुद्धा त्याच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आर्यनच्या वकिलांनी आज जे दावे कोर्टाच्या समोर केले ते दावे हायकोर्ट ग्राह्य धरतं का आणि त्या दाव्यांच्या आधारे आर्यनला अखेर जामीन मिळतो का? कारण जामिनासाठी जंग पछाडलं जात आहे. जे आता पुन्हा एक अपडेट येते या संदर्भातली, हायकोर्टात नेमकं काय सुरू आहे याची प्रत्येक वित्तम बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा मुकुल रोहतगी बोलायला उभे राहिलेले आहेत. मुकुल रोहतगी यांनी पुन्हा एकदा युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे आणि आता या युक्तिवादात ते पुन्हा कसे मुद्दे खोडून काढतायत एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांचे हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण आतापर्यंत 23 दिवसांचा कालावधी उलटला आहे. 23 दिवसांच्या या कालावधीमध्ये एनसीबीने या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय प्रगती केलेली आहे, तपास कुठपर्यंत आलेला आहे, काय त्यांच्या हाती नेमकं लागलेलं आहे. कारण या अत्यंत हाय प्रोफाईल अशा प्रकरणामध्ये एक छोट्यातली छोटी चूक सुद्धा एनसीबीसाठी मागात पडताना दिसतेय. आणि सुष्मिता बधाणे आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. मुकुल रोहतगी पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात करतायत, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? खरं तर मुकुल रोहतगी यांनी यापूर्वी सुद्धा कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेला होता. ड्रग्ज आढळले नसताना सुद्धा आर्यनला तुरुंगात का ठेवण्यात आलं यावरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि आता त्यांनी सुप्रीम कोर्टामधील काही प्रकरणांचं वाचन करायला सुरुवात केली आहे. त्यांचा त्यांनी एकूणच माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर आर्यन खानकडे कुठल्याही पद्धतीने ड्रग हस्तगत केलेले नसताना सुद्धा त्याच्या मोबाईल चॅट्सचा हवाला दिला गेला. मोबाईल चॅट्समध्ये काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले. 2018 पासूनच्या मोबाईल चॅट्सचा एकूणच सगळा मुद्दा जो आहे तो एनसीबीनं पुढे मांडलेला होता. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एका प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला होता, तो म्हणजे तोफान सिंग प्रकरणाचा सुद्धा यामध्ये उल्लेख रोहितगी यांनी केलेला होता. त्यामुळं एकूणच एनडीपीए ऍक्टचा जरी आपण विचार केला तर या ऍक्ट सोबतच ज्या पद्धतीची कारवाई आर्यन खानवरती करण्यात आली ती तुरुंगात टाकण्याची गरज नव्हती, तर त्याऐवजी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्याला टाकणं शक्य असताना सुद्धा अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली. आणि या कारवाईमध्ये कुठेतरी आपल्या एकूणच शक्तीचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला असा सुद्धा आरोप रोहितगी यांनी केलेला होता. त्यांच्या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे, तो आर्यन खानच्या मित्राकडे म्हणजे अरबाज मर्चंटच्या शूज मध्ये काही प्रमाणात ड्रग्ज होते, परंतु आर्यनकडे नसताना सुद्धा त्याच्यावरती समान पद्धतीने म्हणजे ही सगळी कारवाईच त्यांनी संशयाच्या भोवऱ्यात अडकवलेली आहे हे सगळा युक्तिवाद करताना. पण याच संदर्भात आणखीन एक अपडेट येते. नवाब मलिक, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गृहमंत्र्यांच्या भेटीला रवाना झालेत. मलिक आणि वळसे पाटील यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी अक्षरशः मोर्चा उघडलेला आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक आरोप त्यांनी त्यांच्या पूर्ण तपासाच्या संदर्भात सुरुवातीला केले आणि त्यानंतर वैयक्तिक सुद्धा अनेक आरोप नवाब मलिक यांनी केलेले होते समीर वानखेडे यांच्याबद्दल. समीर वानखेडे यांनी सुद्धा त्यांना त्याची उत्तरं दिलेली आहेत. पण नवाब मलिक यांनी इशारा दिलेला होता समीर वानखेडे यांना की 1 वर्षाच्या आत समीर वानखेडेंना आम्ही जेलमध्ये घालू, त्यामुळे आता त्यांच्या विरोधातली कारवाई केली जावी याच्यासाठी नवाब मलिक आग्रही राहतात. आणि गृहमंत्र्यांना ते नेमकं काय सांगतात आणि त्यावर गृहमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण नवाब मलिक यांनी सातत्यानं मोर्चा उघडलेला होता, वैयक्तिक आरोप सुद्धा केलेले होते, कारवाईच्या संदर्भातले आरोप केलेले होते. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना पाठबळ होतं का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात होता. आणि आता राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भेटीला ते जात आहेत, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. या बातमीवरती, या बातमीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यावर आपली नजर असणारा एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक अतिशय महत्त्वाची अपडेट येते. आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगींकडून आर्यनसाठी युक्तिवाद केला जातोय. आर्यनला प्रति गाबाकडून निमंत्रण मिळालेलं होतं. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, त्यामुळे आर्यनला पकडण्याचं काही कारण नव्हतं. आर्यनची वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली नाही असं म्हटलेलं आहे. आर्यन विरोधात एनसीबीची सगळी केस ही केवळ शक्यता आणि अंदाजावर अवलंबून आहे. तो याच्यासोबत होता म्हणून तोही अंमली पदार्थ घेणार होता, हा दावाच गुणवत्तेच्या आधारावर सिद्ध होत नाही असंही रोहतगी म्हणालेत. मुकुल रोहतगी यांच्या या केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालांचे वाचन सुद्धा करतायत. त्याचबरोबर अमित देसाई यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला की अचित आणि आर्यन याच्यातलं जे चॅट होतं ते पोकर गेमबद्दलचं आहे, अंमली पदार्थांबद्दलचं नाही. त्यामुळे एनसीबीकडून जे दावे करण्यात आलेले होते ते दावे सातत्यानं आर्यनच्या वकिलांकडून फोडून काढले जात आहेत, त्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हायकोर्ट या संपूर्ण युक्तिवादाच्या नंतर अंतिम निकषापर्यंत काय पोहोचतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आता ही सगळी न्यायालयीन लढाई हायकोर्टात पोहोचली आहे. या आधीच्या कोर्टाने मात्र आर्यनला दिलासा दिलेला नव्हता. त्यामुळे आज हायकोर्टामध्ये वकिलांची भली मोठी फौज, देशातल्या नामवंत वकिलांची फौज आर्यनकडून आज त्याच्या जामिनासाठी प्रयत्नांची शर्थ करते. तर दुसऱ्या बाजूला एनसीबी सुद्धा आक्रमकपणे त्याला जामीन मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे हायकोर्टातल्या आजच्या या सुनावणीकडे राज्याबरोबरच देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. आर्यन खानला आज जेल होते की बेल मिळते, तो जामिनावर बाहेर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. दिवाळीच्या तोंडावर खरं तर त्यांना काही दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान सध्या या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकलेला आहे. 23 दिवसांपासून देशातलं अत्यंत हाय प्रोफाईल असं हे प्रकरण, आणि या संपूर्ण प्रकरणाला आणखीन एक राजकीय किनार मिळाली, ती म्हणजे राज्य विरुद्ध केंद्र, एनसीबी विरुद्ध एनसीपी हा सामना सुद्धा गेल्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळाला. वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हाही सामना पाहायला मिळाला आणि यात अगदी शिवसेनेनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उडी घेत केंद्रीय तपास संस्थांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. सुष्मिता, आता काय सुरू आहे? सुष्मिता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सुष्मिता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण आता या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आहे की हायकोर्टात आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यान आर्यन खानच्या वकिलांची फौज, देशपातळीवरच्या सगळ्या बड्या वकिलांची फौज आज हायकोर्टात आर्यनची बाजू मांडते. आणि यात विशेष करून मुकुल रोहतगी जे सुप्रीम कोर्टातले नामवंत वकील आहेत, अटॉर्नी जनरल सुद्धा राहिलेले आहेत देशाचे, आणि आज ते आर्यन खानची बाजू मांडताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आर्यनवर झालेली कारवाई ही अतिशय चुकीची आहे. आर्यन खानचा ड्रगशी काहीही संबंध नाही, त्याचं मेडिकल सुद्धा झालेलं नाही आहे. आणि आणखीन एक मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे आर्यनच्या जवळ कुठलंही सापडलेलं नव्हतं ड्रग्ज, पण त्याच्या मित्राजवळ सापडलं म्हणून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली, जी अतिशय चुकीची आहे. सुष्मिता भदाणे यांच्याशी पुन्हा संपर्क झाला आपला. आपण थेट जाऊया. सुष्मिता, आता काय युक्तिवाद सुरू आहे? कोण युक्तिवाद करत आहे? खरं तर मुकुल रोहतगी यांनी युक्तिवादाला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. सुप्रीम कोर्टामधील काही प्रकरणांचा त्यांनी वाचन करायला सुरुवात केली आहे. मुकुल रोहतगी यांनी एनसीबी आणि एकूणच राजकीय नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादामध्ये आर्यन खान याचा काहीही संबंध नाहीये, त्याला उगाचच ओढलं जातं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी एकूणच बलाचा वापर केला जातो असं सुद्धा त्यांनी उल्लेख केला. आर्यन खान विरोधात एनसीबी सारी केस ही केवळ शक्यता आणि अंदाज याच्यावरती अवलंबून आहे अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करते. कुठल्याही पद्धतीचे अंमली पदार्थ सापडले नसताना सुद्धा केवळ दावा केला जातोय की त्याच्या आधारावरती का होईना हे सिद्ध व्हायला होत नाहीये, म्हणून कुठेतरी अशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. मुकुल रोहतगी या केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांमधल्या वेगवेगळ्या निकालांचं वाचन करत आहे, ज्यामधनं अनेकदा बेल सुद्धा देण्यात आलेली आहे. ड्रग्सचं सेवन
केलेल्या व्यक्तींना यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टामधनं बेल देण्यात आलेले आहे आणि त्याचा कुठेतरी इथे उल्लेख करण्यात येतो आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर कुठल्याही पद्धतीचे ड्रग्ज जर सापडले नसते तर रिहॅबमध्ये आर्यन खानला पाठवण्यात यावं किंवा दुसरी कुठली तरी कारवाई करावी. परंतु 20 किंवा 23 दिवस आपण ते बघितलं तर तुरुंगात टाकण्याची काही गरज नव्हती. अशा पद्धतीचा युक्तिवाद रोहितगी यांनी केलेला आहे. खरं तर ज्या पद्धतीनं रोहितगी यांनी मुद्दा उपस्थित केला आहे यामध्ये आर्यन खानच्या मित्राकडे सगळे अंमली पदार्थ आढळलेले, आर्यन खानकडे अंमली पदार्थ नव्हते. त्यामुळे आर्यन खानच्या वकिलांकडनं युक्तिवाद संपल्यानंतर एनसीबी कडनं युक्तिवाद केला जाईल ज्याच्यामध्ये एनडीपीएच्या ऍक्टचा सुद्धा हवाला देण्यात येईल. सुष्मिता, आता यामध्ये स्पष्टपणे एक गोष्ट रोहतगी यांच्याकडून सांगण्यात येते की त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. त्याच्यावरती जे आरोप लावलेले होते ते ड्रग्ज सेवनाच्या संदर्भातले होते, पण त्याने ड्रग्ज सेवन केलं की नाही हे ओळखणारं मेडिकल सुद्धा त्याचं करण्यात आलेलं नव्हतं. मग एनसीबीनं जे आरोप त्याच्यावरती लावलेले होते ते आरोप नेमके कशाच्या आधारावर होते? खरं तर 2-3 मुद्दे याच्यामध्ये समोर आलेले आहेत. एक तर आर्यन खानच्या मित्राकडे ड्रग्ज आढळले म्हणून केवळ शक्यतांच्या आधारावरती एक कारवाई करण्यात आली. दुसरीकडे 2018 पासून व्हॉट्सअप चॅट्सचा हवाला देण्यात आला. व्हॉट्सअप चॅट्स एनसीबीनं सादर केलेले आहेत. आतापर्यंतच्या या संदर्भामध्ये काही संदर्भ जोडून अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नसताना सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय. मात्र या घटनेत आर्यन आणि अंमली पदार्थ यांचा कुठलाही संबंध एनसीबीला जोडता आलेला नाही असं रोहितगी यांनी स्पष्ट केलेलं आहे. ज्यांना ड्रग्ज तस्करी करण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणात, परंतु ड्रग्जचं ज्या प्रमाणामध्ये सापडायला हवे तेवढ्या प्रमाणात आढळलेले नाही आहेत. अट्टल गुन्हेगारांप्रमाणेच कुठेतरी आर्यन असेल, अरबाज असेल यांना एकूणच वागणूक दिली जाते आहे. जेलऐवजी पुनर्वसन केंद्रामध्ये त्यांना हलवणं शक्य होतं परंतु ते करण्यात आलं नाही असे विविध मुद्दे या ठिकाणी मांडलेत. आर्यन खानचे वकील मुकुल रोहितगी यांनी आपला युक्तिवाद आता काही क्षणापूर्वी संपवलेला आहे. आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर येते की मुकुल रोहितगी यांनी आपला युक्तिवाद संपवल्यानंतर एनसीबीकडनं अनिल सिंग जे आहेत ते आपली बाजू मांडतील. त्यांच्याकडनं हा युक्तिवाद मुख्यत्वे बेल मिळू नये यासाठी होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, या घडीची आणखीन एक अपडेट आपल्यापर्यंत येते ती म्हणजे वकिलांनी दावा केला आर्यन खानच्या की आर्यनला वकिलांनी कोर्टात दावा केल्यानुसार आर्यनची केस जामिनासाठी पात्र आहे. त्यामुळे आर्यनच्या वकिलांनी केलेला हा दावा कोर्ट ग्राह्य धरतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आर्यनकडे कुठल्या प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत. आर्यन ड्रग्ज घेण्याचा दावा करण्यात आला तोही चुकीचा आहे आणि हा दावा गुणवत्तेच्या आधारावर नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळायला हवा अशा प्रकारची मागणी आर्यनच्या वकिलांनी केलेली आहे. त्यामुळे सुप्रीम या सगळ्या संदर्भातली जी लढाई सुरू आहे न्यायालयीन लढाई, या न्यायालयीन लढाईमध्ये कुठेतरी त्याला जामीन मिळावा याच्यासाठी मोठी वकिलांची फौज आज उभी करण्यात आली आणि यात देशातले नामांकित असे वकील आर्यन खानची बाजू मांडताना आपल्याला दिसले आणि त्यांनी जो दावा केला आहे त्यानुसार त्याला जामीन देण्यात यावा. जामीन पात्र असा हा सगळा प्रकार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. आर्यन ड्रग्ज घेण्याचा जो दावा करण्यात आला तो सुद्धा चुकीचा आहे, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलेलं नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच ही संपूर्ण जी अटक आहे ती गुणवत्तेच्या आधारावर नाही आहे, ती केवळ शक्यतांच्या आधारावर आहे आणि त्यामुळे त्याला जामीन दिला जावा अशी मागणी आज आर्यन खानच्या वकिलांनी कोर्टासमोर केलेली आहे. मुंबई हायकोर्टात सुरू असलेली अरबाज मर्चंट त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणातली ही जी केस आहे आर्यन ड्रग्ज प्रकरण जे आहे त्या आर्यन ड्रग्ज प्रकरणात आज मुंबई हायकोर्ट नेमका काय निर्णय देतं हे अतिशय महत्त्वाचं असेल, कारण 23 दिवसांपासून क्रूजवर झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या नंतर जी कारवाई एनसीबीने केली ती कारवाई आणि त्या कारवाईच्या नंतर अटक झाली अरबाजला त्याचबरोबर आर्यन खानला आणि 23 दिवसांपासून हे सगळेजण जेलमध्ये आहेत. आधी एनसीबीच्या कोठडीत होते, त्यानंतर त्यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली, पण आता त्यांना जामीन मिळावा याच्यासाठी एका बाजूला न्यायालयीन लढाई सुरू आहे. यात न्यायालय आज काय निर्णय देतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. सुष्मिता बधाणे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. सुष्मिता, कधीपर्यंत हा निर्णय येऊ शकतो? अगदी काही वेळामध्येच एनसीबीचे वकील यांच्याकडनं बाजू मांडण्यात येईल. आता सतीश माने शिंदे सुद्धा आर्यन खानच्या वतीने आपली बाजू मांडत आहेत.
खरं तर ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये एक मुद्दा स्पष्ट करण्यात आलेला होता. जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत, प्रभाकर सलील यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी जो आरोप केलेला आहे त्याचा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलाही परिणाम होऊ नये, त्याच्याशी काही संबंध नाही, हे जरी स्पष्ट केलेलं असलं तरी वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टातल्या आणि उच्च न्यायालयातल्या वेगवेगळ्या प्रकरणांचं वाचन इथं केलं जात आहे आणि या प्रकरणांचा एकूणच मुद्दा मांडला जात आहे. मुकुल रोहतगी यांनी आपला एकूणच युक्तिवाद संपवल्यानंतर अरबाज मर्चंट यांच्यासाठीचं युक्तिवादाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. ठीक आहे, पण एनसीबीनं नेमकं काय म्हटलेलं आहे? एनसीबीनं विरोध केला या संपूर्ण जामिनाला असं कळतंय, पण तो विरोध कशाच्या आधारावर आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? का त्यांना कोठडी हवी आहे? खरं तर आता मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद संपलेला आहे. त्यानंतर सतीश माने शिंदे यांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि जशा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की एनसीबी कडनं काय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, तर एक महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे एनसीबी कडनं त्यांची कोठडी वाढवून मिळावी याकरता प्रयत्न केले जातील. चौकशीसाठी आणखीन काही मुद्दे समोर येतील. आंतरराष्ट्रीय ड्रग्सचं कनेक्शन आहे का हे पडताळता येईल याकरता सुद्धा एनसीबी कडनं आपली बाजू मांडण्यात येईल. अशा पद्धतीची एक शक्यता नाकारता येत नाही. अगदी काही वेळामध्ये एनसीबीचे वकील सुद्धा आपली बाजू मांडायला सुरुवात करतील. ठीक आहे, आपण आशा करूया की या सगळ्याबद्दलचा निर्णय लवकरात लवकर येईल आणि जेल की बे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आजच मिळेल अशी आशा करूया. कारण आर्यन खान या ड्रग्ज प्रकरणातील अत्यंत संवेदनशील हाय प्रोफाईल असं हे सगळं प्रकरण, ज्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे आणि न्यायालयाच्या समोर आज दोन्ही बाजूने जोरदार असा युक्तिवाद करण्यात येतोय. आर्यन खानच्या वतीनं देशातल्या नामांकित अशा वकिलांची फौज उभी करण्यात आलेली आहे, तर एनसीबी कडून सुद्धा आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंचे सगळे युक्तिवाद, दावे प्रतिदावे ऐकल्याच्या नंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. कारण या संपूर्ण प्रकरणाकडे आज केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशातील नागरिकांची नजर आहे की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज जामीन मिळतो की त्याचा जेलमधला मुक्काम यापुढे सुद्धा वाढतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी त्याला बेल मिळावी, याच्यासाठी जामिनावर तो बाहेर यावा, यासाठी देशातल्या नामांकित वकिलांची फौज उभी करण्यात आलेली आहे. मुकुल रोहतगी यांच्यासारखे सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील सुद्धा आज आर्यन खानची बाजू कोर्टात मांडताना दिसले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आर्यनच्या विरोधात झालेली कारवाई ही अतिशय चुकीची आहे. आर्यननं कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज बाळगलेलं नव्हतं, त्याच्याकडे ते सापडलेलं नव्हतं, केवळ त्याच्या मित्राच्या शूजमध्ये ड्रग्ज सापडलं म्हणून त्याच्यावरती ही कारवाई करण्यात आली, जी अतिशय चुकीची आहे. त्यानंतर आणखीन एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे आर्यनची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचा जो दावा केला जातोय की आर्यननं ड्रग्ज घेतले, तो दावा सुद्धा चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कोर्टाच्या समोर आता दोन्ही बाजू आलेल्या आहेत. या दोन्ही बाजूंच्या नंतर कोर्ट याच्याबद्दलचा आपला अंतिम निर्णय आज देतं की निर्णय राखून ठेवतं. जेल की बेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही वेळात मिळणार आहे. आणि यानंतर बघूयात आमची विशेष मोहीम. झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. यामिनी दळवी आपल्याला याबद्दल अधिक माहिती सांगतायत. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी दळवी. क्रिप्टो की समझच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर सुरुवात करूयात सगळ्यात मोठ्या बातमीने. आणि आज आम्ही सांगणार आहोत स्टेबल कॉईनची माहिती. स्टेबल कॉईन ही एक क्रिप्टो करन्सी आहे. स्टेबल कॉईन कमी व्हॉलेटाईल क्रिप्टो करन्सी आहे आणि याची किंमत US डॉलर किंवा गोल्ड सारख्या संपत्तीशी निगडित आहे. स्टेबल कॉईन डॉलरला त्याच्या बेंचमार्क संपत्तीसाठी वापरलं जातं. मात्र काही युरो आणि येन सारखी चलनही याच्यासोबत जोडलेली आहेत आणि त्यामुळे बिटकॉईन आणि एथेरियम सारखी हाय प्रोफाईल क्रिप्टोच्या तुलनेमध्ये स्टेबल कॉईनची किंमत ही कमी अस्थिर असते. स्टेबल कॉईन अनेक प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये कमॉडिटी, रिअल इस्टेट आणि सोन्याच्या किमती सुद्धा निगडित आहेत. स्टेबल कॉईन अमेरिकन डॉलर, युरो आणि चीनी युआनशी सुद्धा निगडित असू शकतात.
इतकंच नाही तर क्रिप्टो स्टेबल कॉइन दुसऱ्या क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइनशी सुद्धा निगडीत असू शकतात. कारण स्टेबल कॉइन जर कोणती संपत्ती सपोर्ट करतं तर याचा अर्थ की तो गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानला जातो. हा वेगवान कमी खर्चिक असा ऑप्शन आहे ज्याला जास्त लिक्विडिटी दिली जाते. सर्वात लोकप्रिय स्टेबल कॉइन आहे टेथर USD कॉइन, बिनान्स USD कॉइन. चला तर मग पुन्हा अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. यानंतर जाणून घेऊयात आमच्या विशेष मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येत असतील. बरं, आता एक अशी जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. आणि हो, तुमच्या एका फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ. संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचंय? फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळणार आहेत. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल. तर वाट कसली पाहताय? कोविड-19 वर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा पुढच्या क्रमांकावर 7977773753 वर. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.